नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार शिकलो। त्याच्यामध्ये अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि त्याच्यानंतर समछेद आणि भिन्नछेद अपूर्णांक। तर आजच्या या अपूर्णांकामध्ये समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला शिकायचा आहे। सर्वप्रथम काही चित्र आकृतीच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा लहान मोठेपणा शिकायचा आहे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला काही उदाहरणे आपल्याला सोडवायचे आणि या लहान मोठेपणावर काही शाब्दिक उदाहरणं आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं, त्याचा सराव कसा करायचा हे आपल्याला घ्यायचं आहे। तर बघा, सर्वप्रथम या ठिकाणी एक आयत दाखवलेला आहे आणि या आयताचे समान 6 भाग केले। 6 समान भाग केले, त्याच्यापैकी 2 भाग आपण तिरप्या रेषांनी रंगवलेले आणि 3 भाग आपण ठिपक्याच्या सहाय्याने रंगवलेले। मग या 2 पद्धतीने रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक इथं मी लिहिलेला आहे। तर पहिल्यांदा बघा, तिरप्या रेषांनी रंगवलेला अपूर्णांक, एकूण भाग 6 पैकी किती रंगवलेत? 2, म्हणजे 2/6। आणि ठिपक्यांच्या सहाय्याने रंगवलेले 3 भाग आहेत, त्याचा अपूर्णांक आहे 3/6। आता आपल्याला जर बघितलं तर या आकृतीमधील 2 पद्धतीने रंगवलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, याच्यामध्ये 2/6, 3/6 छेद सारखा आहे, म्हणजे दोन्हीही अपूर्णांक हे समछेद अपूर्णांक आहेत। मग समछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो। या 2 अपूर्णांकामध्ये या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे। लहान मोठेपणासाठीचे चिन्ह आहेत, पेक्षा लहान, पेक्षा मोठे आणि बरोबर असतील तर बरोबर। तर या 2 अपूर्णांकापैकी हा अपूर्णांक मोठा आहे। आता इकडे बघा, या 2 आकृतीमध्ये याच्यामध्ये एकूण 4 भागापैकी 2 भाग घेतलेत, म्हणजे अर्धा भाग आहे आणि त्याचा अपूर्णांक आहे 2/4। आणि पुढे 4 पैकी 1 भाग घेतला, म्हणजे तो 1/4। हा अर्धा आणि पाव। आता अर्धा आणि पाव मध्ये याच्यामध्ये तुलना करत असताना आपल्याला लक्षात येईल की अर्धा भाग हा मोठा असतो। पण अपूर्णांकाच्या मांडणीमध्ये दोन्ही अपूर्णांक जर बघितले तर दोन्हीचा छेद हा 4 आहे, म्हणजे हे समछेद अपूर्णांक आहे। समछेद अपूर्णांकाचा एक नियम आपल्याला याच्यातून लक्षात येतो की ज्या अपूर्णांकांचा छेद हा सारखा असतो त्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, मग याच्यामध्ये हा अपूर्णांक मोठा आहे। तर हा नियम बघा, तयार केलेला नियम आहे। नियम: समछेद अपूर्णांकामधील ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। म्हणजे समछेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, तसेच ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान। हा साधा नियम याच्यातून आपल्याला शिकायला मिळतो। आता या ठिकाणी 3 उदाहरणं दाखवलेले, तर ते तिन्ही उदाहरण समछेद अपूर्णांकाची तुलना कशी करायची याच्याबद्दलचेच आहे। तर पहिला अपूर्णांक बघा, पहिलं उदाहरण बघा, 5/9 आणि 4/9। दोन्हीमध्ये छेद सारखा आहे, समछेद अपूर्णांक आहे। मग हे याच्यातला लहान कोणता आणि मोठा कोणता? निश्चितच ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान। त्याच्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, 9/13, 11/13, मोठा 11/13। त्याच्यानंतर 21/43, 27/43, याच्यापैकी मोठा कोणता? 27/43 आणि लहान कोणता? 21/43। तर अशा पद्धतीने याचे 2 नियम आहेत, अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, अंश लहान तो अपूर्णांक लहान। तर या समछेद अपूर्णांकाच्या तुलना किंवा लहान मोठेपणा याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात। त्याच्यापैकी एक शाब्दिक उदाहरण या ठिकाणी मांडलेलं आहे। बघा, उदाहरण असं आहे, 3/7, 2/7, 1/7, 5/7, 4/7 हे अपूर्णांक चढत्या व उतरत्या क्रमाने मांडा। हा प्रश्न म्हणजे साधा प्रश्न आहे, परंतु याच्यावर आधारित काही उपयोजनात्मक प्रश्न परीक्षेमध्ये येतात। ते म्हणजे चढत्या क्रमाने मांडून शेवटून पहिला अपूर्णांक कोणता, चढत्या क्रमाने मांडून सुरुवातीपासून तिसरा अपूर्णांक कोणता, उतरत्या क्रमाने मांडून सुरुवातीपासून दुसरा अपूर्णांक कोणता, असे वेगवेगळ्या भाषेमध्ये ते प्रश्न विचारले असतात। सर्वप्रथम आपण याचा चढता आणि उतरता क्रम कसा मांडायचा ते शिकूया बघा।
आता हे 1 2 3 4 आणि 5 हे समछेद अपूर्णांकाची उदाहरणं आहेत. हे पाचही उदाहरणं आपल्याला पहिल्यांदा चढत्या क्रमाने मांडायचे आणि चढता क्रम मांडला की उतरता क्रम काय अगदी सोपा आहे. आता बघा छेद सारखा आहे, याच्यात अंश कोणता मोठा आहे बघा. तर या अपूर्णांकाचा अंश सगळ्यात मोठा म्हणजे तो अपूर्णांक मोठा आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अपूर्णांक कोणता, हा अपूर्णांक लहान. पुन्हा त्याच्यापेक्षा लहान कोणता, हा अपूर्णांक लहान. पुन्हा त्याच्यापेक्षा लहान कोणता, हा अपूर्णांक लहान. पुन्हा त्याच्यापेक्षा लहान म्हणजे सर्वात लहान हा अपूर्णांक आहे. मग चढता क्रम मांडत असताना आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंत मांडणी करायची असते. मग याच्यातला लहान अपूर्णांक आपल्याला पहिल्यांदा लिहायचा आहे, तो आहे 1/7. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा 2/7, पुन्हा 3/7, पुन्हा 4/7 आणि शेवटी सर्वात मोठा 5/7. आता हा झाला अपूर्णांकाचा चढता क्रम. आता अपूर्णांकाचा उतरता क्रम. उतरता क्रम मांडत असताना मोठ्यापासून सुरुवात करून सगळ्यात शेवटी सर्वात लहान अपूर्णांक बघा. 5/7, 4/7, 3/7, 2/7 आणि 1/7. आता असा प्रश्न आल्यानंतर जरा याच्यातला एखादा अवघड प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, या अपूर्णांकांना चढत्या क्रमाने मांडून पहिल्या 3 अपूर्णांकाची बेरीज केली तर किती येईल. मग आता चढत्या क्रमाने मांडले, या 3 अपूर्णांकाची बेरीज करायची. या अपूर्णांकांना चढत्या क्रमाने मांडल्यास मधला अपूर्णांक कोणता बघा, या 5 पैकी हा मधला. या अपूर्णांकांची मांडणी उतरत्या क्रमाने केल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता, तर बघा शेवटी हा आहे, शेवटून पहिला हा, दुसरा हा, हे उत्तर येईल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या चढता आणि उतरता क्रमाचा वापर त्याच्यामध्ये करायचा आहे आणि उदाहरणं सोडवायची आहेत. तर आज आपण समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शिकला. याच्यातून नियम सुद्धा आपण शिकला की ज्या समछेद अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा आणि अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. तर अशा प्रकारे आपल्याला तुलना करायची आहे आणि याचा वापर आपल्याला शाब्दिक उदाहरणे सोडवताना करायची आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आपल्याला शिकायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.